आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूरला रास्ता रोको। मका उत्पादकांची अवस्था अतिशय खराब झाली असून कवडीमोल भावात मका विक्री होत आहे। रयत क्रांती संघटनेच्या वतीने दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली संतप्त मका उत्पादकांचा नागपूर बाजार समितीसमोर गुरुवारी 11 वाजता नागपूर ताहराबाद रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला होता। संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मका हेच मुख्य नगदी पीक आहे, मात्र या पिकाला उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही। इतका कवडीमोल भावाने मिळत असून मक्याला पिकवण्यासाठी 15 रुपये प्रति किलो खर्च असताना तो 10 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे। शेतकरी बांधव हा मका तोट्यात विक्री करत आहे। महागडी बियाणे, महागडी औषधे, वाढती मजुरी पाहता मक्याला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, मात्र मका 1000 ते 1200 रुपये क्विंटल जात आहे। याला जबाबदार शासनाचे धोरण आहे। आपल्या देशात मक्याचे इतके बंपर उत्पादन असताना केंद्र सरकारने मका आयात केल्यामुळे मक्याचे बाजारभाव कोसळलेत। शेतकऱ्यावर अस्मानी सुलतानी दोन्ही संकट आले असून शेतकऱ्यांचे मरण हे शासनाचे धोरण असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते दीपक पगार यांनी केली असून येत्या 8 दिवसात हमीभावाने 2400 रुपये मका खरेदी न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे अंबासनकर यांनी सांगितले। जे सरकार आपल्या मानगुटीवर बसले त्याच पक्षांचे झेंडे घेऊन शेतकऱ्यांची मुलं फिरत आहेत, अशी खंत मयूर नेरकर यांनी व्यक्त केली। यावेळी मयूर नेरकर, बिपिन सावंत, किरण अहिरे, हुजेंद्र अहिरे, निलेश धोंडगे, पंडित ठोके, आनंदा मोरे, के.पी. कापडणीस, किरण पाटील, व्यापारी सचिन मुथा, जितेंद्र बडजाते, बाळासाहेब चौधरी यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील, नागपूर।